स्त्री पुरुष तुलना भाग 10. या भागामध्ये ताराबाईंनी श्लोकातल्या 8व्या आणि 9व्या आरोपाचं खंडन केलं आहे आणि निबंध संपवलेला आहे. 8वे, स्वर्ग मार्गाचा नाश करणारे यमनगराचे द्वारच अशी ज्यांना तुम्ही संबोधने देता त्या स्त्रिया कोण बरे? तुम्ही जन्म कोणाच्या पोटी घेतलात? तुमचे 9 महिने जीवासांड ओझे कोणी वागविले? नेत्राचा दिवाली व तळ हाताचा पाळणा करून कोणत्या साध्वीने तुम्हाला राजाचा गज करून दाखविले? तुम्हाला प्राणापेक्षा कोण जपले? त्या तुमच्या आयाच ना, ज्या तुमच्या कल्याणाकडे वारंवार पाहतात, ज्यांना तुमचे मोठे भूषण वाटते व निरंतर तुम्हाला भाऊ, दादा अशा मोठ्या प्रेमाने हाका मारतात, त्या कोण? तुमच्या बहिणी ना. ज्या तुमच्या सुखदुःखाच्या वाटेकरणी, तुमच्या या संसार दरबारातल्या मुख्य प्रधान, तुमच्यावर मनोभावापासून प्रीती करणारणी, त्या तुमच्या बायका ना. त्याही तरी स्त्रियाच आहेत ना, का या काही वेगळ्या करून आणखी दुसरी स्त्री जाती आहे? स्त्रिया म्हटल्या म्हणजे साऱ्याच. तेव्हा तुम्ही जे हे त्यांना काय कुऱ्हाड, काय सर्व कपटाचे पात्रच, दुर्गुणाची पेठच, स्वर्गमार्ग नाश करणारी अशी अशी जी संबोधने देता, त्यावरून तुम्हाला काय म्हणावे? संन्यास घेतला तरी मातेची आज्ञा मानावी, तिला वंदावे. मुलांना माता पिता व गुरु या वेगळे दुसरे दैवतच नाही. पहा, पुंडलिकांनी आईबापाची सेवा कशी केली की प्रत्यक्ष देव देखील त्याची भक्ती पाहून त्या स्थळी अजून उभे राहिलेत की नाही? पण आता तुमची मातृभक्ती पाहून देवांनी इतके सत्व सांडले की प्रत्यक्ष त्यांचा पाय देखील एका मातृभक्ताने मोडला तर ते त्याला काहीच देवपणाचा चमत्कार न दाखविता उगीच बसले. देवाचे अंगी चमत्कार दाखविण्यापुरते सामर्थ्य नव्हते असे नाही, पण असे जे मातृद्रोही, ते चांडाळ, त्यांना शिवू नये, त्यांचे तोंड पाहू नये, तर त्याचा स्पर्श झालाच तर सचैल स्नान करावे, तर अशा चांडाळास काही देवपणाची प्रचिती दाखविली तर आपल्या देवपणास विटाळ होईल. शिवाय हे असे अधमाधम आहेत, यांना परभारे यमराजाचेच हातून शासन योग्य असे जाणून देवाने देखील गम घेतला. बिरबलास बादशहाने प्रश्न केला की हे बिरबल, देव कोठे आहे, कोठे राहतो, खातो काय? तेव्हा बिरबलांनी उत्तर दिले की सरकार, देव जवळच आहे. ज्याचे इनाम कायम आहे, ज्याचे इमान कायम आहे, त्याच जवळ राहतो व गम खातो. म्हणजे काय की गंभीरपणाने तो सर्व जगाचे अपराध क्षमा करतो. नाहीतर देव जर असे नित्य लहान मोठ्या अपराधाची शिक्षा देते तर मग काय? येथून रोज कोट्यवधी तुमचे बंधू, कोणी वकील, कोणी न्यायाधीश, जेलर, शिपाई, इन्स्पेक्टर असे रोज साक्षीदार सुद्धा नेऊन हे खटले तोडता तोडता देवांना देखील राधा चंद्रावळी गोकुळातील सासूरवासनी गोपिकांबरोबर घटकाभर सुद्धा बोलण्यास, रास करण्यास वगैरे फुरसत झाली नसती का? खरे ना? असो. आता तुमच्या आईला कोणी ती फलाणी मामासाहेबाची आई की नाही? नरकदुर्गाची वेसच आहे. ते अमके तिमाजी बोबडे याची बहीण केवळ कपटाची खाणच आहे. ते गोमाजी पंत कापरे त्याची बायको तर केवळ पुण्यवृक्ष तोडण्याची कुऱ्हाडच आहे. असे जर म्हटले तर तुम्हाला बरे वाटेल काय? तुम्ही त्याचे हे अपशब्द सोसून उगीच बसाल? अरे तर मूर्खांनो, स्वर्ग तुमच्या बापदादाने देखील पाहिला नसेल, तो तुम्हाला कुठून मिळणार? एक स्त्रियांचे पायी त्यांचे नादी लागल्याने जर स्वर्गवास प्राईज न होता तर फार बरे होते, पण तसे कोठे आहे? तुम्ही जे जे काही वाईट आचरण करता ते सारेच स्त्रियांकरताच. असे जर असते तर मग खरे त्यांच्याच माथी सर्व दोष दिला असता, पण तसे काहीच नाही. अरे तुम्ही तर जीव जाईस्तोवर स्त्रीमुख न्याहाळाल, तरी तुमची इच्छा पुरी न होता तसे अतृप्तच मराल. फक्त एका दोषाकरिता सगळेच सब घोडे बराबर टक्के बरोबर आहारे, धन्य तुमची. 9वे, सर्वर कपट लीलायुक्त पात्र. कपटयुक्त लीला पात्रे तुम्ही नाहीत का? अरे गृहस्थांनो,
तुमच्यासारखी कपट पात्रे तर या पृथ्वी तलात सापडणार नाहीत. स्त्री तुम्हावर प्राणापेक्षाही प्रीती करतेच, यात अंदेशा नकोच. कारण स्त्रियांचे मन एकदा एके ठिकाणी बसले म्हणजे तो वज्रलेप. अरे तुम्ही भ्रमर, या फुलावरून त्या फुलावर उडत फिराल, पण स्त्री जाती तशी नाही, हे अजमावून पहा. अशी ही स्त्री तुम्हावर सदा मनधर्मापासून प्रीती करीत असताही तुम्ही दुसरीवर नजर ठेवत तिसरी बरोबर यथेच्छ मन मानेल तसा व्यवहार करता, मौजा मारता व चौथीचे चिंतन करता. इतके तुमचे मन चंचल आहे. तरी स्त्री चरित्र व पुरुषाचे भाग्य ब्रह्मदेवास कळत नाही असे म्हणता. हे कसे? अरे पुरुष करंटे किंवा दैवशाली होणार हे देवाने उपजताच त्याचे प्रारब्धी लिहिले. तेथे ब्रह्मदेव कोण? कुंभार मडके घडवणार. बरे वाईटाचा शिक्का नारायणाचे स्वाधीन. तरी एकदा जे ललाट पटावर अक्षर पडले ते देवाच्याने देखील फिरणार नाहीत. त्यात तुम्ही हा सिद्धांत ठरवणारे तुम्ही कोण? पांडव एवढे देवाचे प्राणसखे होते. मग अज्ञातवासात विराटाचे घरी का चूल पोतेरे करीत बसले? अर्जुनाने शंकराला देखील युद्धात हारीस आणले, प्रतींद्रच. पण मग राणी वसात बृहन्नडा होऊन पोरी बरोबर नाचू लागले. असेच स्त्री चरित्र. तरी स्त्री अशी तुमच्यासारखी एकाला हात व दुसऱ्याला लाथ देणार नाही. ती एकच धरील खरे, पण ते तिच्या मनासारखे मात्र पाहिजे. मनासारखे नसले तर उगीच कशी ती भूक लागली तरी काट्या भरणार नाही. अरे पण तुम्ही वेळ पडली तर अगदी कुरूप घुबड सुद्धा सोडणार नाहीत. त्यावेळेस ती तुम्हाला देवांगना रंभाच वाटेल. असे तुम्ही गाजर पारखे, बेईमान, मित्रद्रोही, राजद्रोही, जी जी उपमा द्यावी ती ती कशी तुम्हाला ठीक खासी साचती. अरे जो मित्र तुम्हाशी उघडपणे निष्कपटाने वागतो त्याच्या तोंडावर गोड गोड बोलून त्याच्या काळजाचा तर केवळ घडच, त्याच्या घरची प्रत्यक्ष लक्ष्मीच, त्याच्या अब्रूची रक्षण करणारी केवळ तरवारच, त्याच्या सर्व सुखदुःखाची वाटे करीन, त्याच्या सर्व ऐश्वर्याची स्वामिनी, त्याच्या हृदय पुष्पवाटिकेतील मधुर केतकीच, त्याची ईश्वरी फलप्रसादाने लावलेली कोवळी डाळिंबीच, अशी त्याची प्राण सांगातीन मनोरमा, ती हर प्रकाराने हिसकून घेऊन त्याला सदैव तुम्ही उघडे करण्यास पाहता. कोणाला जहागिरीवरून राज्यपदावरून देखील खाली ओढण्यास मागे पुढे पाहत नसताही स्त्रियांनाच कपटयुक्त लीलापात्रे म्हणता. शाब्बास रे ठाकांनो. स्त्रियांच्या नादी लागल्याने जमीनदोस्त झालेला एक तरी पुरुष दाखवा बरे. आता तुम्ही म्हणाल की स्त्रियांच्या पायी मोठमोठे अनर्थ नाही का झाले? हो झाले, नित्य होतात, नाही कोण म्हणते. पण त्यात त्यांनी काय केले? अरे तुम्ही रोज जहागिरी, वतन, देशमुखी यह किश्चित पाटीलकी करिता देखील एकमेकांचे प्राण घेता, विष घालिता. हेही स्त्रियांचेच पायी होते का? हे अनर्थ नाहीत? एखादा खटला सरकारात चालत असला म्हणजे लक्षावधी रुपये खर्चिता. 3 टिकल्याचा शिपाई त्याच्या देखील पाया पडता. मग हे कोणाकरिता? तुम्ही आपल्या टिकी करिता मारता ना, का पातका करिता मारता? हे असे अनर्थ दुसरे कशाकरिता होऊन फक्त स्त्रियाच जर याला कारणीभूत असत्या, हे असे अनर्थ दुसरे कशाकरिता न होऊन फक्त स्त्रिया करताच जर याला कारणीभूत असत्या तर मग त्या खरोखर दोषी ठरत्या. स्त्रियांचे पायी जीव तर काय, पण हा सारा जन्म अर्पण करणे हा तुमचा देहधर्मच आहे. अरे देवासारख्यांनी स्त्रियांची खुशामत केली, तेथे तुम्ही कोण? कोण्या झाडाचा पाला? सर्वात वर्चस्व स्त्रींचेच. कारण सगळे तिचे स्वाधीन, तिचे करिता सारे वैभव. अरे स्त्रिया जर नसत्या तर झाडाची पाने चावीत रानावनात भटकत फिरला असता, मग असे रोज पंचामृत पुढे आले नसते. देवाने मुळीच स्त्री जाती नाजूक केली, म्हणून तिच्याकरिता ही मोठमोठाली घरे, दारे, वाडे, हवेल्या, बागबगीचे, धनद्रव्य, वस्त्र प्रावरण, ऐशाराम दिले. तुम्हाला सडे फटिंगाला पुसतो कोण?
पोर ना बाळ कुठे झाडाखाली पडला तरी सारखेच, तेव्हा ही अर्धांगी शक्ती आहे. पाहू बरे, तुम्हाला अर्धांग वायू होऊन अर्धे शरीर जर गेले तर मग एका हाताने तुम्ही काय कराल? हे सर्व सृष्टी मात्र त्या आदिमाया महाशक्तीने उत्पन्न करून या स्त्री जातीचे अंगी आपले सारखी चंचलता सामर्थ्य देऊन हा संसाराचा गाडा तिलाच हाकण्यास लाविले. त्यातून तुमचे काम एकच, गाडा तुम्ही भरावा, पुढे तो हाकून त्याची सर्व व्यवस्था लावणे तिच्याकडे. अशी ही स्त्री जाती एक प्रतिशक्तीच आहे. तिच्या वाचून तुम्हाला शोभा, मोठेपणा, जय हे काहीच नाही. दूर कशाला, ज्या घरात ती नाही ते घर केवळ स्मशानासारखे ओसाड दिसते. मग तो एक मोठा सर्व संपत्तीने भरलेला राजवाडा का असेना, त्याला तीच कळा. पण जिथे ती वास करील ती मोडकी 3 वाशांची झोपडी जरी असली तरी एक मोठे शोभिवंत घवघवीत मंदिरच दिसेल. याकरिताच स्त्रियांना लक्ष्मी असे म्हणतात. तेव्हा असा सूक्ष्म विचार केला म्हणजे ज्या ब्रह्मदेवाने ही स्त्री रूपी विषवत अमृततुल्य सर्व पुरुष मात्रास मोहरूपाने बंधन करणारा प्राणी उत्पन्न केला, त्याबद्दल त्यास दोष न देता उपकार मानणे जरूर पडेल. या तर गायींपेक्षाही अशक्त आहेत. परमेश्वराने गायीस संरक्षणासाठी भाल्यासारखी तीक्ष्ण शिंगे व वाघासारख्या बलाढ्य क्रूर पशुपासून दूर पळून जाण्याकरिता 4 पाय व हरिणीसारखी चपळ गती दिली आहे, पण यांना तर तेही नाही. तसेच तुम्हालाही काही शिंगे किंवा आत्मरक्षणाकरिता घोड्यासारखे 4 पाय व गती दिली नाही, परंतु फक्त एक विशाल बुद्धी देऊन त्याने तुम्हाला या सृष्टीतील सर्व प्राणी मात्रास पशु पक्षात श्रेष्ठ केले आहे. तर तुम्ही त्या श्रेष्ठ पदास शोभेल असे वर्तन करावे. पण छे, तसे कसे होईल? यात श्रेष्ठ तुमचे जे ब्रह्मदेव त्यांनी तरी काय बोलाल? ते कुठे साधू आहेत? ते तर तुमच्यापेक्षा सव्वाईच आहेत. शंकरांनी तपश्चर्यात सोडून भिल्लीने मागे धाव घेतली. विश्वामित्रांनी तर कुत्र्याचा अवतार घेतला. यांनी तर कमालच केली. तेव्हापासून तुम्हाला कुत्र्याची उपमा देतात. असो, पाहू गेले असता देवातच चंद्र इंद्र पुष्कळ सापडतील. तेथे मानवाची काय कथा? याकरिता प्रथम तुम्ही तुमची मने गच्च विवेकाने खांबास बांधून भीष्माचार्याचे व्रत घ्या. तुम्ही आपले मदोन्मत्त कामगज कर्दळी वनात सोडून पायाखाली तुडवू नका. तुम्ही सदाचारणाने प्रथम वागा, म्हणजे सर्व सुखच व आनंदच आनंद होऊन या जगात घरोघर निष्कलंक पतिवृत्त्याचे निशाण उंच उडून चंद्राला देखील लज्जा आणेल की नाही हे पहा. तरी स्त्रियास अगदी अमर्याद मन मानेल तशी मोकळीक असावी असे अगदीच म्हणणे नाही. अशिक्षित, अज्ञानी, निर्बल अशा जरी त्या आहेत तरी त्यांनी आपल्या दृढ निश्चयाचे बळाने सदा सदाचारणी अग्नीसारखे शुचिर्भूत अंतर्बाह्य निर्मळ राहून पुरुष जातीस लाजवून खाली पाहण्यास लावावे. या वेगळे त्यांच्या लक्ष्मी या नावास साजण्याजोगे दुसरे भूषणच नाही. तर या सदा पतिव्रता सदाचारणी बाण्याने दोन्ही कुलात बिजलीप्रमाणे चमकत राहण्याकरिता व त्यांचे सुकीर्तीचे ध्वज दोन्ही कुलमंदिरांवर उंच उडविण्याकरिता सर्व मुलाबाळांना सुद्धा लक्ष्मीच्या पूर्ण वैभवात त्यांना नांदवून सर्वांस प्रिय होऊन सौभाग्याचा मळवट कपाळी भरून त्यांचा संसार शेवट गोड होऊन इहलोकी व परलोकी त्यांना सुस्थळ मिळण्याकरिता अनादिसिद्ध परम कृपाळू दयानिधी करुणाकर कृपासागर दीनबंधू जगनियंत्या परमेश्वराची प्रार्थना यांचे कल्याण होण्याकरिता मनापासून करून हा निबंध संपविते. समाप्त.